कालच्या शिळ्या चपात्या राहिल्यात. त्याचा आता आपण चिवडा करूया. हे बघा 4 आहेत. चिवडा करूया. त्याला मिक्सरमधून बारीक करून घेऊया. बारीक करून घेऊया एकदम. हे बघा बारीक करून घेऊया. हे बघा हे सगळं चपात्या बारीक करून घेतल्यात. त्यासाठी कांदा लागणार आहे, मिरची, टोमॅटो, राई, जिरं, हिंग, मीठ, हळद, धना पावडर. कढई गरम करायला ठेवली आहे. कढई गरम झाली. कढई गरम. यात भाजी केली ती मटकीची. ते आता करायचं आहे. तेल टाकते. राई चांगली तडतडून द्यायची आहे बघा. जिरं हलकं असतं ते लगेच भाजलं जातं, पण राई चांगली तडतडून द्यायची. तर जिरं टाकूया. लगेच मिरच्या टाकायच्या. मिरच्या चांगल्या भाजून घ्यायच्या. मिरच्या धुवून घेतल्यात ना, मग त्या उडतात. हे बघा मिरची चांगल्या भाजून घ्यायच्या. हे बघा मिरच्या भाजल्यात चांगल्या. टोमॅटो टाकूया. कधी कांदा टाकला तो चांगला भाजून घेऊया. कांदा चांगला भाजतोय. आता टोमॅटो टाकूया. कोथिंबीर पण टाकायची आहे बघा. कापून घेतली आहे कोथिंबीर. टोमॅटो भाजून घेऊया. मीठ टाकूया. थोडंसं टाकायचं. चपातीला पण टाकलेलं असतं मीठ पिठात. कांदा टोमॅटो चांगला भाजून घेते. चांगला भाजला आहे. हे बघा लाल झाला आहे चांगला. हिंग टाकूया. हिंगाबरोबर थोडीशी कोथिंबीर टाकायची. हिंगाचा स्वाद छान येतो मग. हळद टाकूया. हळद, धना पावडर, आता हे चपातीचं बारीक करून घेतलंय ते टाकूया. चांगलं परतून घेऊया. आता मस्त लागतो असा पोह्यागत करायचा. चांगला परतून घेतला. या नाश्ता करा. हे बघा थोडंसं असं पाण्याचा हात शिंपडायचं. झाला आपला नाश्ता तयार. चपातीचा चिवडा. या खायला.